तर भाजपच्या रितू तावडे या मुंबईच्या महापौर झालेल्या आहेत। रितू तावडेंची मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली। 44 वर्षांनंतर मुंबई महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बसलाय। शिवसेनेचे संजय घाडी हे मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर झालेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीचे आमचे सदस्य विराजमान झालेत आणि एक या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याच्या बद्दल मतं मागितली होती आणि मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता त्या प्रतिसादाला अनुरूप अशा प्रकारचं आज या ठिकाणी पदारोहण होत आहे। मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आणि खऱ्या अर्थाने विकासाला स्वीकारलेला आहे। महापौरपदी महायुतीच्या रितूताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे बिनविरोध निवडून आले, त्यांचेही मी अभिनंदन करतो। दोघंही अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी महापौर उपमहापौर महायुतीने मुंबई महापालिकेला, मुंबई शहराला दिलेले आहेत। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केलंय। महापौरांचं भाषण सुरू असताना काँग्रेस नगरसेवकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली। बसायला जागा नसल्याचं सांगत नगरसेविका थेट जमिनीवर बसल्या। उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांकडून सभागृहामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला। उपमहापौर संजय घाडी यांच्या भाषणाची प्रत ठाकरेंच्या नगरसेवकांनी फाडून टाकली। तर परभणीमध्ये ठाकरे सेनेचा महापौर करण्यासाठी काँग्रेसच्या मदतीची आवश्यकता आहे, पण काल